मानला फिल्डर आहेत, बॉल आता तो निसटला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर सांगतायत बॅकअपला कोण नाहीये, एकाच्या नादामध्ये आणखीन धावा खर्च होतील हेच तो दाखवतोय. तिथे मात्र मिळाली एक सिंगल, सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचले 31. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग, बॉल हवाई सपर सीमा रेषेच्या पलीकडे, रन्स मिळतील 6. इथे आलाय षटकार. सदोतीस धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. 3 बाद झालेत. बॅटिंग करती है वैष्णवी कंस्ट्रक्शन, अंतरड वरेडी टीम त्यांचा अगेन्स्ट फील्डिंग करत असताना पाहायला मिळतीये आरोई 11 वंजारपाडा बी प्लस टीम. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा, सर्व काही चांगलं चाललं होतं आरोई 11 वंजारपाडा बी प्लस टीम साठी, परंतु शेवटच्या बॉलवरती सदोतीस धावा धाव फलक्यावरती आल्यात. जय 3 बॉलमध्ये 8, शुभम 1 बॉलमध्ये 1 आणि गोलंदाज दर्शन. दर्शन आलाय गोलंदाजीसाठी. आपण पाहताय बॅटिंग तर दमदार केली होती दर्शन, जर्सी नंबर 12 12 नंबरची जर्सी परिधान करून मात्र बॉलिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपल्या टीम साठी आता मात्र इथून बॉलिंग करेल. चला पवन, थोडासा वेळ जास्त घेतला जातोय, नाहीतर मग शेवटच्या मॅचला काळोख होईल, कारण की काळोख लगेच येतो. दिवस छोटा रात्र मोठी, 5:30 नंतर काळोख व्हायला सुरुवात होते. बॅक टू द बॉलर, हिट केलाय पुनश्च एकदा. थर्ड अंपायर सर, पहिल्याच रन साठी ओके. सर विकेट आहे, विकेट. OUT फलंदाज बाद. शुभम इथून परत येईल, कारण की जयला स्ट्राईक हवी होती, डायरेक्ट हिट केली आणि बॉल सरळ एस्टर्नवरती आदळला. बेल्स मात्र ते डाऊन झाली आणि पंचांचं बोट अप. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. प्रदीप आला बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती, आपण त्याला पाहू शकता. विकेट आली आहे, शुभम बाद झालाय. 4 विकेट आल्यात. इथे हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल, फटका दर्जेदार आहे. मिड विकेटला उडवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. या 6 धाबा आल्या आणि 6 धाब्यानं धावसंख्या आता फ्लाय होते. 43 धावा धाव फलकावरती. जबरदस्त बॅटिंग बाय जय.
यावेळी चांगला बॉल थोडासा बाहेर टाकला. आता खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच देखील इथे आणि इथून आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले केटीसी लाईव्हच्या माध्यमातून जो षटकार खेचला होता. बॉल अगदी प्रॉपर अगदी नाकासमोर आला होता. त्याला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट उडवला होता. चांगला बॉल होता त्याच्यावरती चांगला फटका एक्झिक्यूट केला. अगदी अख्खं डगआउट या ठिकाणी त्या फटक्याची प्रशंसा करत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील अगदी प्रत्येकाच्या तोंडून वाव असा आवाज आला. इतका जबरदस्त फटका आपल्याला एक्झिक्यूट करताना पाहायला मिळाला. तो फलंदाज जय नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल तो मात्र दर्शन. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला गॅप मध्ये ढकलला. फिल्डर वेगाने आलेत. बॉलला स्टॉप केले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. जयला स्ट्राईक हवी आहे. मिळेल मिळेल. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. थोडेसे दूर होते फिल्डर परंतु चांगली फील्डिंग पाहायला मिळते. 2 धाबा इथून बचाव केला आपल्या टीमसाठी. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 45 धाबा धावफलकावरती. 4 विकेट्स आल्यात. हो 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 काय शॉट मारलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. हेलिकॉप्टर षटकार.